up, Game on Sports presents Chembur Premier League Season 1. चला, विकी राजपूत हे संघमालक आहे. चला विकी राजपूत सर, तुमचं देखील अभिनंदन. एन्जॉय युअर सेल्फ. आपल्या टीम सोबत या ठिकाणी कल्पेश वैती जे कॅप्टन आहेत त्यांनी खूप चांगला खेळ खेळला. विकी राजपूत यांनी खूप चांगल्या पद्धतीने संघ बांधला आणि पहिल्या पर्वाचे विजेते राहिलेले आहेत चेंबूर प्रीमियर लीगचे, ते म्हणजेच इनक्रेडिबल माहुलकर्स. हे छायाचित्र पूर्ण वर्षभर लक्षात राहणार आहे, कारण हा मान त्यांनी कमवलेला आहे त्यांच्या खेळाच्या आधारावर. काय फायटिंग स्पिरिट दाखवलं अंतिम सामन्यामध्ये, आणि तेच खूप महत्त्वाचं असते तुमची टीम बॉन्डिंग. चला, कल्पेश वैती थांबायचं आहे आणि आमचे राजपूत सर आपण देखील थांबायचं आहे. आपली चर्चा आम्ही करू. राजपूत सर थांबा आणि कल्पेश वैती आपण थांबायचं आहे. कल्पेश नाही सर, चला या. राजपूत सर या, थांबा. या. चला कल्पेश, कठीण असतं, म्हणजे असं नाही आहे की सुरुवात केली तर शेवट होतो. मेहनत करावी लागते. मधल्या काळामध्ये संघातील खेळाडूंची साथ मिळायला पाहिजे. कशा पद्धतीने हा प्रवास झाला? नाही, खरंच म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली ना, तेव्हा तर एकच होतं की राहुल बोला, म्हणजे सगळे एक्सप्रेस प्लेयर होते, त्यात अजून ज्युनियर पण होते, सिनियर पण होते, पण एकत्र होऊन खेळत होतो. की काही प्लॅन्स होत होते, एकमेकांचं ऐकत होतो, कॉर्डिनेट होत होतं की बाबा हे डिसिजन केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये सक्सेस होत गेलो. दीपेश आणि ओम या दोघांबद्दल तर मला शब्द अपेक्षित आहेत ॲज अ कॅप्टन तुमच्याकडून. नाही, दीपेश तर एक म्हणजे सरळ बॅटनी ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, आणि मी नेहमीच ॲक्च्युली आता दीपू पण नाही इकडे, जेव्हा मी बसलो होतो माझ्या जागी दीपू होता तिकडे, की त्याला बोलला हा प्लेअर खूप चांगला आहे, मी याला बघितल्याला पण खेळूया. हा बोलतो हा, पण जेव्हा त्याने आता ती फायनलला जी इनिंग खेळली आहे ना, त्याच्याने जी सचिनला जो षटकार मारला ना, तर तिथेच अफलातून बॅटिंग. संघमालकांबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल, कारण संघमालक नसतील तर तुम्ही नसाल. खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे संघमालक जरी संघ हरतोय तुमच्यासोबत आहे, जिंकतोय तरी तुमच्यासोबत. ॲक्च्युली विकीमुळेच तर आज हे सगळं चांगले चांगले नवीन प्लेयर मिळतात, आणि त्यांनी एंट्री केली म्हणून आज 15 पोरं, आणि चेंबूरची प्रीमियर लीगमध्ये एक हातसुद्धा भरला. अमित भाई असू दे, विकी भाई असू दे, जेही ज्यांनी केलं आहे सगळ्या ओनरचे मी थँक्स मानतो. आणि स्पेशली बोलणार तर की जे इव्हेंट नावेद भाई असू दे, विकी असू दे, इकडे माहुलचे सिद्धेश वगैरे, ज्यांनी पण जी मावातल्या पोरांनी पण खूप मेहनत केली आहे ग्राउंडसाठी, आणि जी सक्सेस केले त्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट. एन्जॉय युअर डे, एन्जॉय युअर विक्ट्री. तर चांगल्या नोटवर ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. खूप चांगलं मनोगत पाहुण्यांचं आपण ऐकलं, चांगलं खेळ आपण खेळाडूंचं पाहिलं, आणि त्या ठिकाणी एक चांगली स्पर्धा संपन्न झालेली आहे. आता हे पहिलं पर्व आपण पाहिलं, पण आता ओढ लागली दुसऱ्या पर्वाची, आणि त्याची अनाउन्समेंट लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. किती संघ खेळतील आणि ती स्पर्धा कुठल्या महिन्यात असेल. पण नक्कीच ही स्पर्धा आपण पसंत केली. गेम ऑन स्पोर्ट्सचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आमच्या सर्व ऑर्गनायझरचा आभार व्यक्त करतोय, खेळलेल्या खेळाडूंचा आभार व्यक्त करतोय. असाच चांगला खेळ करत राहा, आणि पुढच्या वर्षी याहून चांगली स्पर्धा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक विश्रांती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. स्टे हेल्दी, स्टे फिट. थँक्यू.